एक काळ होता, महाराष्ट्रातील प्रत्येक शेतात बैलाच्या घंटा घुमायच्या. आज हजारो ट्रॅक्टर आले, पण काही शेतकरी अजूनही बैलांची साथ सोडायला तयार नाहीत. पण का? ही जमीन काळी आहे. कष्ट करायचं आपलं काम आहे. आपलं काम आहे. बरोबर बरोबर. बैलाने शेती खरंच चांगली होते का? आणि अशी शेती आता कायमची संपणार आहे का? काय कुटुंबात लोकसंख्या कमी झाली आहे आणि लोक काय करत राबायचं कष्ट करायचं कमी झाले. कमी झाले. तर चला भेटूया अशाच एका शेतकऱ्याला ज्यांच्याकडे आजही खिल्लार बैलजोडी आहे. यानंतर मला नाही वाटत की कोणाच्या शेतात बैल असतील किंवा बैलांना शेती करतील, पण याने आतापर्यंत जे जोपासून ठेवलंय त्याच्या मागचं कारण आणि बैलाची माहिती आणि पहिले जुन्या काळातली यांच्या काय आठवणी त्याच आपण आज पाहणार आहोत. तुमचं नाव सांगा. माझं नाव दगडू माणिक भोसले. आज बहुतेक शेतकरी ट्रॅक्टर वापरतात, पण यांचं मत थोडं वेगळं आहे. ह्या बैलाचं नाव सुंदरे. सुंदर्या आणि त्या बैलाचं छब्या. छब्या. छब्या आणि सुंदर्या अशी जोड आहे. हे बैलाच्या पायाची पत्री आहे, त्याबद्दल आम्हाला सांगा की ती पत्री का मारते? वारंवार बैल अवताला चालत असे किंवा अंतर लांब असून चालत जाणं येणं जर जास्त असेल बैलाला तर ते बैलाच्या नक्या घासल्या जातात. बैलांच्या पायाच्या नक्या तळावल्या जातात म्हणून ती पत्री म्हणून सपोर्ट केला जातो. आपण कसं माणूस पायात चप्पल घालतो काटा मोडून नये म्हणून. बरोबर बरोबर. त्यासाठी ती पत्र्या मारल्या जातात. आता मला सांगा, ह्या बैलाची जर बाजारात नेली तर काय किंमत असल्या बैलाची? ह्या बैलाची बाजारात नेलं तर 1.5 लाख रुपये किंमत आहे एका बैलाची. एका बैलाची किंमत 1.5 लाख रुपये. बुलेट गाडी घेऊन काय बसलाय तुम्ही? बुलेट पेक्षा महाग आहे बैल. जरा 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 आम्ही लांब होतो. वा वा. बैलाला भीती दाखवणे किंवा आपल्या संरक्षणासाठी बैल कधी मारेल, कधी बुजून जाईल, कधी अंगावर येईल त्यासाठी चाबूक वापरला जातो. ह्याला पुढे वादी आहे. वादे यांच्यासाठी ही केवळ बैल नाहीत, जनावर नाहीत, तर ते कुटुंबातील सदस्य आहेत. त्यामुळे ती परवडणार नाही असं म्हणजे तसं काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल? परवडायला काय परवडते ते, पण कसं झालं माहिती आहे का, आता प्रत्येकाची पोरं गेली ती बाहेर आणि हे झटजम असते बैलाचं गुराचं हेच. मग ते आता कसा पैसा पण ते ताजा येतोय, ह्याला कोण झट ट्रॅक्टर भाडं गेलं आपलं होतंय लगेच. त्याच्यामुळे कोणती बैलाला लक्ष घालण्याचं काम व्हायला ती पण ट्रॅक्टर आपण लगेच होतं या नांगरायचं पेरायचं कोळवायचं हे असं झालंय. ट्रॅक्टरनं शेती चांगली होत्या का बैलांना चांगली? बैलांना चांगली होती. चांगली होत्या. मग काय होत्या ही डेकोडी जर ही काय आहे का नाही, हे एक डेकोड राहिला नसता बैल नसतं तर. बैल नसतं तर. बर बर. पंढरीला जायाच आडवं लागत काशी गाव खेड, आडवं लागत काशी गाव खेड. तुमच्याकडे सुद्धा ट्रॅक्टर इकडे बरीच असताना सुद्धा बैल कशी काय अजून ठेवली तुम्ही आणि ती आवड कशी काय आम्हाला सांगा. पारंपरिक शेती करत असताना बैलांची आवड असल्यामुळं बैलही कायमस्वरूपी असावती. बऱ्याच लोकांनी बैलजोड्या विकून टाकल्या. आम्ही पारंपरिक शेती पद्धतीने शेती करण्याचा छंद जोपासला आणि मलाही नाद आहे त्या बैलांचा. आता शेतीसाठी तुम्ही सगळी बैलाची शेती करताय, काय फरक वाटतो ट्रॅक्टरच्या शेतीत आणि बैलाच्या शेतीत? ट्रॅक्टरनं शेती केल्यामुळं कडा कोपरा रान व्यवस्थित होत नाही, पलटी व्यवस्थित पडत नाही, रान पाणी पाजायला येत नाही, अशा काही गोष्टी असतात म्हणून बैल ठेवलेत. आता शेतकऱ्यांच्या असू सुद्धा आहे, काय काय माणसांना शेती बैलांना करू वाटत्या, पण बैल परवडत नाही दावणीला, कारण आता खर्च वाढलाय म्हणा किंवा काय. ह्याचं काय कसं काय म्हणजे तुलना करताय तुम्ही, कसं ह्याकडे कसं बघताय? काय कुटुंबात लोकसंख्या कमी झाली आहे आणि लोक काय करत राबायचं कष्ट करायचं कमी झाले. त्याच्यामुळं काय म्हणतात लोक, ट्रॅक्टरनं तासाभरात होते, बैलाच्या मागे दिवसभर कुठे फिरायचं. शारीरिक कष्ट तुम्हाला देखील आहे. कष्ट करायची लोकांची कॅपॅसिटी कमी झाली बरोबर आणि लोकांना थोडक्या वेळात जास्त काम व्हायला पाहिजे असा लोकांचा नाद आहे. आम्हाला तसं नाही, व्यवस्थित शेती हो, व्यवस्थित पीक यावं, शेती चांगली राहावं ह्यासाठी बैल पाळले. आज आम्ही बैल बघितली, म्हणजे इतकी भारी सांभाळलीत तुम्ही. बैल बघितल्यानंतर वाटतं की तुम्ही किती त्यांना जपत असताना. त्यांचा खर्च माहित काय, कसं त्याचं शेड्यूल कसं असतं दिवसभराचं? शेड्यूल कसं आहे, बैलाचा छंद असल्यामुळं ते खर्च किती येतोय आणि किती जातंय ह्याच्याकडे लक्ष शेतकरी ठेवत नाही. बरोबर. बारीक लक्ष त्या जनावरांकडे पारंपरिक शेती ज्यानं केली आणि थोडक्या दिवसासाठी ज्यानं केले तो बैलच पाळत नाही.
बरोबर. फक्त किती खर्च होतो ह्याच्याकडे लक्ष देतोय आम्ही. अजून खर्च बी काढला नाही ना, बैल काय त्याचा विचार बी केला नाही. कायमस्वरूपी असल्यामुळे आम्हाला तो विचारी बी आला ना आता आज सगळ्यात. म्हणजे तसं आम्हाला पण बैलानं शेती करायची, आमच्याकडे जाऊन नाही पण तुम्ही या करून जावा. आता आमच्या गावात म्हणलं तर 4-2 वस्त्या सोडल्या तर बऱ्याच लोकांकडे ट्रॅक्टर आहेत. पण काही लोक पारंपरिक शेती करणारे आहेत ते अजूनही बैलानच करतात भाड्यानं. त्यांच्याकडे जरी बैल नसली तर बैल भाड्यानं सांगून करतात. अशी काही शेतकरी आहेत अजून बी. म्हणजे मागणी आहे तशी त्याला. मागणी आहे, बरोबर. बैलांना मागणी भरपूर आहे. फक्त वेळेत होत नाही ह्यासाठी ट्रॅक्टरची मेहनत करतात ते करतात. बरोबर. त्या बैलाबद्दल काय सांगाल केलं जाते? खिल्लार बैलांचं संगोपन करणारी शेतकरी कमी प्रमाणात राहिलेत आता सध्या. आणि प्रत्येकाला नाद आहे पण कष्ट करायची कॅपॅसिटी माणसांची राहिलेली नाही, असा विषय झालेला. कारण मी त्यांना म्हटलं की हे परवडतंय का? परवडण्याकडे न परवडण्याकडे बघत नाहीत ते. एक नाद आहे, छंद आहे, पारंपरिक शेती आहे आणि ती बैलानंच केली पाहिजे आणि तीच चांगली होते असं त्यांचं मत आहे. काय वाटते इथनं पुढे बैलाची शेती राहील नाही राहील? काय वाटतं तुमच्या मनात, काय वाटते? शेतकरी जर शहाणा असेल, पहिला जुन्या परंपरेनं जर करणारा शेती असेल तर बैलाची शेती व्यवस्थित होणार आहे. आता ही लाईट मुळे दिवा लागायचं बंद झालं, रॉकेल मुळे इंजिन चालायचं बंद झालं आणि ट्रॅक्टर मुळे बैल बंद झाली आणि ट्रॅक्टर मुळे आणि शेतकरी राबायची बी कमी झाली. एकेकाळी बेंदूर म्हणजे गावचा उत्सव असायचा, आता तो कुठंतरी हरवत चाललेला दिसतोय. बेंदूर कसा होता तुमच्या काळात? इकडे बसल्याचं एक शिंदेचा एक बैल, ती बैल आणून बांधायची जे ते गावात घरात त्यांच्या. बैल वाजवत आणायचा ह्याच्यापाशी मारत्या देवळापाशी. मग तिथं हे एखादं बाजरी ठेवायचं, एखादं ज्वारी नाव ठेवायचं आणि दोन्ही बैलाचं नाव ठेवायचं तशी नाव ठेवायची. ही बाजरी आणि ही ज्वारी म्हणून ठेवायचं नाव. न्यायची शाळाकडं, शाळा मारायचं नाही काय नाही. दोघांनी धराची ओढून कासरं दिसं लावायचं दोघांनी आणि तिखंड आत गेला बैल कुठला मग बाजरी येऊ ज्वारी येऊ त्या आत गेला की बाजरी आली म्हणायचं, ज्वारी आली तर ज्वारी आली म्हणायचं. मग ह्या वर्षी म्हणायचं ते काय पीक नाही. माणसं खांडभर असायचं त्याच्यात. म्हणजे बाजरी नाव ठेवलेला बैल पहिला आला का त्या वर्षी बाजरी जास्त होती? बाजरी असं म्हणजे त्या बेंद्राचं वर्षी होतं. बरं. ती सजवं बिजवून सगळी करून आणि हलगी लावून वाजवत निघून खंड आणायची, बैल पळवत आणायची, बैल धुयाची. पुन्हा रंगवाय चालू केलं का पुन्हा ते हे करायचं, कंड बांधायचं, मोरक्या घालायच्या बैलाचे, सजवायचं चांगलं. वर्षभर भाडं करायचं ह्याच्यावर वसुराजेवर. आणि ह्याच्या आयला तर ह्याला कासर बिसर काय होतं आणायला? असं कासर नाही, पंचरंगी कासरा नाही. पंचरंगी कासरा पाहिजे. पंचरंगी कासरा तीन रंगाने रंगवलेला, त्याला शेंब्या घालून गोंड असं बांधून. शेंब्या म्हणजे सांगा, शेंब्या कुठं घालायचं सांगा? शेंब्या शेंगाला वर त्याला शेंब्या म्हणायचं. शेंब्या आणि पुढे पुन्हा ते हे चाळ गाठवलेलं चाळ घालायची पाहिजे गळ्यात. मुरकी नवीनच. अहो पहिलं नाही काढतो आणि शिंगाला ती काय बेड काय लागायची? बेगड बेगड आणायचं. त्या 3 ह्याचं दोऱ्यानं कापून असं काढायचं आणि रंगवायचं झालं का ती बैल धरायचं, एका धरा म्हणायचं आणि लावायचं. त्याला असायचं दोघं तिकडे असे माणसं नाच पहिलं रंगवायचं लावायची बेगडले. ते वारणे लावलेलं हातात ते लागायचं नाही, चटकू यायचे. एक पांढरी धरायची, लाल धरायची, पिवळी धरायची, असं लावायची. असं रंगवायची, शिंग रंगवायची, सगळं बेगड लावायचं. आणि पाठीमागाची पांढरा शिपट बैल आहे ती रंगवायची. ती कसं रंगवायची? ते कांदा असतोय नाही कापायचा, असं कांदा कापायचा आणि त्याला चिरण्या पाडायच्या. अशा चिरण्या पाडल्या की असं उठून का बरोबर ते उठायचं, ती रंगात बुडवायचं आणि त्याला उठवायचं. पांढऱ्या ह्याच्यावर बैल असा अगदी नटायचा भारी. ती आणायची वाजर, ते बिजी आणायची, पेंडबाजी आणायची, वाजवायची, प्यायची, नाचायची, ढेगाना रातभर. बैल मारती ती कधी कधी. म्हणजे कसं माहित आहे का, तुम्ही कुणाला भेटताय आणि तुमच्या कोण आरी आहे आपलं. आता ही जोड आहे, ह्यातला कुठला तर एक मारतोच का नाही? मारतोय. मग कोणाला माहित आहे? जी शेती करतोय त्याला माहित. बैल त्याला माहित. ती अंडीला असली तोपर्यंत का नाही मारायचीच बैल. बडोली का मारा येत नाही, ती काय जातीवर मारते ती पण मारते. ती ही नांगरणी, कुळवणी, नंतर पेरणी आणि नंतर कोळपणी, ह्यातलं सोपं कुठलं आणि अवघड कुठलं आहे? तुम्हाला काय वाटलं इतके दिवस तुम्ही सगळं बैल पाळले, काय केले? अवघड हे केल्या माणसाला कायच वाटत नाही. एक तुकडं राहून दे, पण रान हे कोणी मेजवानकी असू दे, नाही भाड्यानं असू दे, नाही मेजवानकी काय ते इरज घालून असू दे, शेतीला ही काळी आहे म्हणलं. ही जमीन काळी आहे. कष्ट करायचं आपलं काम आहे. बरोबर. दगडू देत एक दिवस आगावला, तासभर आगावलो,
दगड तुझ्यात बैल एक तास गाव चालेल बघ, भांडून किंवा घ्यायच भाडं, पण ही असलं ही शेतीच करताना कोणाच्याही दुजाभाव करायचा नाही. वा वा, छान छान, मस्त मस्त, बरोबर. बैल म्हातारा झाला का मग ती खटकाला देते ती काय, कशी करते ती, त्याच्याबद्दल काय वाटतं? देवा ना आता देवा? देते देऊ खटकाला बैल, पहिले देत नव्हती बैल. हा. पहिले काय करा माहित आहे, बैल आता बैल ही राबराय लय बैल, ही बैल वडायच बंद झाला नाही, दुसरा बैल घेणार एक तासभर आपल्या टिफिनला कशाला तर झोपणार एक तासभर, आणि बाकी कामात त्याच्या पलीकडे झोपणार. बर. आणि बैल बसला म्हटलं का नाही, त्याला वैरण खातो तो पण घालणार, सांभाळणार. बैल ज्याशी मावळला की बांधाला खड्डा काढायचा, कुठली तेवढा जेसीबी, आता जेसीबी 5 मिनिटात त्यात घालता नीट पडतंय. बर, पहिले तसं नाही, माणसाने खड्डा काढणं आणि त्यात पुरायचं. अहो आपलाच बैल अशी बैल होती, बैल बागलाय वाढला गेलो, अवताल दिवसभर चालला, संध्याकाळी बैल मेला. ती बैल ट्रॅक्टर मध्ये आणला आणि गावाकडला माणसाने खड्डे काढला पुरला बैल. बर बर. एवढं दिवस ते कष्ट केले म्हटलं, बैल दुसऱ्या पडतोच काय म्हटलं तिथं. म्हणजे तिथनं बैल आपल्या रानात पुरासाठी आणला, कारण आपला बैल आहे. एवढं आपला कष्ट बैल, केले तेव्हा. एवढं कष्ट केले बैलाला, आणि दुसऱ्या रानात पडतोच का बैल तिथं. बर बर, म्हणून आपल्या रानात आणला. आपल्या रानात आणून बैल म्हणजे पुरला. पहिला असं काय देत नव्हती, आता परत चालू आहे. आता काय करते माहिती का, हे दात पडलं वडण, म्हणजे हे ये घेऊन जा काहीतरी, असं नव्हतं पहिले. पहिलं तसं नव्हतं. जे आता आहेत, आता पेरणी, ती चाड, ती शिवळ वगैरे कोणाला माहिती असेल, आपण ती थोडकी माहिती घेणार आहोत. आपण पश्चिम महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील अंतराळ या गावी आहोत. ती गाडी वगैरे तुम्हाला बघायला मिळेल आता. आणि बघूया, आपण हे जतन करण्यासाठीच आपण हा व्हिडिओ करतोय. शेतकऱ्यांची ही शेवटची, मला वाटते त्यानंतर शेवटचीच पिढी म्हणायला लागेल. त्यानंतर नाही तर बैलाचा नाद फक्त शेतीसाठीच राहणार आहे. शेती मला नाही वाटत बैलाने कोण करतील, कारण मगाशी त्यांनी सांगितले की कष्ट नको आहेत माणसांना, म्हणून माणसं खरं तर शेतीकडं, बैलांना शेती करणं टाळलंय माणसांनी, कारण लवकरात लवकर ट्रॅक्टरनं काम होते. हा सांगा. ही हा कुळव, हे कुळव आहे, हे त्याचं पास. बरोबर. हे दांड्या, हे कुळव नांगरीनंतर ढेकळं वगैरे फोडणं, लेवल करणं, रान लेवल करणे. बर बर बर. आणि हे पेरणी यंत्र, ह्याला काय म्हणायचं? हे चाड, हे नळ, चाडदोर, हे काय चाडदोर? चाडदोर हे टिप्पण हे उचलण्यासाठी किंवा इकडे तिकडे फिरवण्यासाठी. बरोबर. म्हणजे हे अगोदर लाकडाचे असायचे, आता तुम्ही लोखंडी करून बनवले. हा बर 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 बर. आणि ह्याच्यातून धान्य टाकून पेरायचं. धान्य टाकून पेरायचं. बर बर बर. ओके ओके ओके, चालतंय. अजून हे काय? हे सरी सोडायला, ही सरी सोडायसाठी बळी आहे. बर बर. रान धुनायला, रान तयार करायला. हा नांगर, लोखंडी नांगर काय? हा लोखंडी नांगर. बर. लोखंडी नांगराबद्दल सांगा आता. मग असे, कारण काय माहिती, एवढा जड नांगर ज्या वेळेला आपण नांगरतोय मित्रांनो, त्यावेळेला नंतर बैल फिरून ज्या वेळेला येतात, ज्या वेळेला बैल फिरून दुसऱ्या ह्याला येते, त्यावेळेला ही कडी काढायची, ही कडी काढतात त्याने, आणि नंतर नांगर आपण स्वतःहून ही उचलायचं इकडून, पलटी मारायची, आणि पलटी मारावं लागतोय. तेवढी ताकद पाहिजे, आणि त्या ताकदीसाठी नाही तेवढं खाल्लं पाहिजे, तर शेती होत्या बैलाची. आणि ते पुढे चाक वगैरे ह्याबद्दल फिरायसाठी, ते चाक पुढे फिरणार, त्याला पुढे आपण बैल जोडायची, दिशा दाखवते चाक. बर 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 बर. हे शिवळ कुळवाची, ही लाकडी शिवळ ह्याची आपल्या पेरणी जी आहे, ही पेरणीची शिवळ आहे. हे बळी नांगराला वापरली जाते. ही लांबडी शिवळ आहे, ते कोळपणीसाठी ठेवलेली ही. हा बर. कोळपासाठी. ह्याच्यावर नांगर चालतोय, त्याच्यावर बळी नांगर चालतोय. अशा 5-6 प्रत्येक नांगरासाठी वेगवेगळं आहे. प्रत्येक नांगरासाठी वेगवेगळं. हा, प्रत्येक नांगरासाठी वेगवेगळे शिवळे आहेत. आता हे बनवून तरी कोण देणार आहेत का सुतार वगैरे अशी? नाही, सध्या सुतार राहिलेले नाहीत, त्यामुळे भरपूर ठेवलेत आम्ही. आणि ह्याला ह्याला बैलाच्या खांद्यावर असते शिवळ, गुळगुळीत झाले त्याच्या मानला वगैरे घासून. आजच्या पिढीने ही अवजारे कदाचित पहिल्यांदाच पाहिली असतील, आणि ही नावे देखील पहिल्यांदाच ऐकली असतील. तुम्ही जर अगोदर ऐकली असतील तर ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा. हे आवत बैलाची जी साधनं आहे ती, ही वाहून नेण्यासाठी किंवा खत घालण्यासाठी, कडबा आणण्यासाठी ह्याचा वापर केला जातो. ही बैलगाडी ही गाणी पहिलं वराड वगैरे बैलगाडीचं जायचं, म्हणजे पहिली लाकडी असायची, आता ही थोडं आधुनिक अजून लोखंडी वगैरे आहे, म्हणजे हलकी झाले पहिल्यापेक्षा बैलगाडी. सुतार नसल्यामुळे लोखंडी बनवले. हे काय वंगण टाकायचं, म्हणजे फिरावं कणा. बरोबर. तर असून देखील यांनी बैल जोपासली आहेत, कारण पारंपरिक शेती असावी आणि यांना नाद येतो, आणि त्यामुळे आम्ही इथं आलोय. आता हा ट्रॅक्टर त्यांचाच आहे, भोसले बंधू म्हणून लिहिलेला आहे बघा. हा ट्रॅक्टर त्यांचाच आहे. बघा, ट्रॅक्टरला सुद्धा पेरणी यंत्र जोडलेलं आपण बघू शकताय. ते ऑटोमॅटिक आहे मात्र, कारण ऑटोमॅटिक सगळं त्याच्या एकदा वरती धान्य टाकलं का ते ऑटोमॅटिक वगैरे पेरते. तिथं माणसाची काही गरज लागत नाही, चालणारा ड्रायव्हरची गरज फक्त एकच. बैलगाड्या तुमच्याकडे 2 आहेत, ती छोटी आणि ही मोठी आहे काय? मोठी कशासाठी? खत नेण्यासाठी किंवा कडबा वाढण्यासाठी. हे शिवळ,
कोळपणी, नांगरणी, कोळप, पास, रुमण हे शब्द आता मला वाटते ह्या विसर्ग वस्तुसंघ हे लोप पावत जाणार आहेत. ह्याला काय म्हणायचं? बलीम. बलीम बलीम. बलीम आता ही बलीम ह्यात किती पेंड्या असतील? आता 1000 कडबा असं ह्यात 1000 कडबा आहे बघा. 1000 कडबा म्हणजे एक पेंडी असते इतकी अशी. त्या पेंड्या जुळून म्हणजे 1000 पेंड्या आहेत, याला 1000 कडबा म्हणतात. ज्याची बलीम मोठी त्याला सावकर म्हणायचे. खरं आहे का? हो. हा. ज्याची वैरण जास्त ते सावकार, ज्याच्या बैला दारात बैल जास्त ते सावकार हम्म. असं म्हटलं जायचं. हे लाकडी माचोळे, हा, हा. त्याला माचोळे म्हटलं जायचं जुन्या पद्धतीत. हम्म. हे शेतीमधलं धान्य एकत्र करून जी थापी लावली जाते आणि एकत्र साठवण करून ठेवलं जातं ते ह्याच्यावर ठेवलं जातं सुरक्षित राहावं म्हणून. सुरक्षित राहावं म्हणून वरती ठेवतात. हे सगळं लाकडी आहे, है की नाही? लाकडे ह्याच्यावर किती पोती बसतील तरी? तरी 50 पोती बसते. 50 पोती ह्याच्यावर बसतील. 50 पोती बसते. थापी लावली तर 50 पोती बसली जाते. बरोबर. माचोळी. माचोळी माचोळी हा शब्द ध्यानात ठेवा. ह्याला माचोळी म्हणजे त्याच्यावरती धान्य ठेवायचं. आता हा शब्द मला वाटतं कोणालाच आठवणार नाही. जर तुम्हाला माचोळी हा शब्द माहिती असेल तर तो कमेंट मध्ये सांगा आणि कधी ऐकला हे देखील कमेंट मध्ये सांगा. आज ट्रॅक्टरची संख्या वाढली पण बैलांच्या घंटा मात्र कमी होत चालल्या आहेत. तीच माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न. तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. परत भेटू पुढच्याच असा एका एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.